रामकृष्ण हरी माऊली. आज मी उभी आहे माऊलींच्या पंढरीत. अपरा एकादशी निमित्त विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांनी खूप गर्दी केली आहे बघा. सायंकाळची वेळ होती आणि आम्ही अपरा एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलो होतो बघा माऊली. अपरा एकादशी ही खूप पवित्र एकादशी मानली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, या एकादशीला पापांचा नाश करणारी एकादशी का म्हटलं जातं? तर माऊली, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अपरा एकादशीचे खरे महत्व अनेकांना माहित नाही. सुंदर ते ध्यान उभे विटे वरी, कर कटे वरी ठेवून या. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, पंढरीनाथ विठ्ठल विठ्ठल. नमस्कार माऊली. आज आपण आलो आहोत श्री विठ्ठल रुक्मिणी माता मंदिरामध्ये. आपल्या विठुरायाच्या पावन नगरीमध्ये आज संपूर्ण पंढरी भक्तीने नाहून निघाली आहे बघा माऊली. चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांचा महासागर पाहायला मिळतोय. प्रत्येक माऊलीच्या ओठावर एकच नाव, फक्त विठ्ठल विठ्ठल माझा विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माऊली, अपरा एकादशी ही खूप पवित्र एकादशी मानली जाते. हिंदू धर्मामध्ये वर्षभरात 24 एकादशी येतात, परंतु अपरा एकादशीचं महत्व खूपच वेगळं आहे माऊली. अपरा म्हणजे अपरंपार, पुण्य देणारी होय. माऊली, या एकादशी दिवशी उपवास, नामस्मरण, आपल्या विठ्ठलांची भक्ती केल्याने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात अशी श्रद्धा आहे बघा माऊली. पुराणामध्ये असं सांगितलं जातं की ज्याच्या हातून चुकीचं कर्म घडलं असेल, चुकीच्या मार्गावर गेले असतील, चुकीचं वाईट काम झालं असेल, तर त्याने स्वतःहून मनापासून जर पश्चाताप करून अपरा एकादशीचं व्रत केलं आणि मनापासून श्री विष्णूंना शरण गेलं, तर श्री विष्णू त्याला माफ करतात आणि त्याला पुण्य लाभते बघा माऊली. म्हणून अनेक भक्त अपरा एकादशीचं व्रत करतात आणि आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपल्या विठुरायाच्या नगरीमध्ये, आपल्या पंढरीमध्ये दर्शनासाठी येतात बघा माऊली. तुम्ही बघू शकताय वारकऱ्यांनी आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी किती गर्दी केलेली आहे. अपरा एकादशीची ही गर्दी पाहून माझ्या अंगावर तर शहाराच आला माऊली आणि डोळ्यात माझ्या पाणी आलं. जिथं विठ्ठल आहेत तिथं डोळ्यात पाणी तर येणारच माऊली, कारण विठ्ठल या नावामध्ये खूप मोठी शक्ती दडलेली आहे माऊली. आज पंढरपूरमध्ये एक वेगळंच वातावरण आहे माऊली. पहाटेपासून चरण दर्शन रांग ही चालूच आहे आणि आपले भक्त रांगेमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी उभे राहिले आहेत बघा माऊली. कुणाच्या हातात टाळ आहे, कोण भजन म्हणत आहे, कोण कीर्तन म्हणत आहे. विठ्ठलाच्या नामात हे भक्त असे दंग झालेले आहेत बघा माऊली. तर कुणाच्या डोळ्यामध्ये विठ्ठल भेटीचा आनंद दिसतोय बघा माऊली, कारण पंढरीमध्ये आल्यानंतर इथे फक्त मन शांत, भक्ती, प्रेम आणि आपल्या विठुरायाचं छान असं दर्शन मिळतं बघा माऊली. आणि आपल्या माऊलींची कृपा ही प्रत्येक वारकऱ्यावर असते बघा माऊली. म्हणूनच पंढरीमध्ये आल्यानंतर इतकं प्रसन्न आणि मन शांत आणि मनाला एक समाधान मिळतं बघा माऊली. असं म्हणतात की माऊली, ज्याच्या मुखी विठ्ठलाचं नाम त्याच्या आयुष्यामध्ये कधी अंधार राहत नाही माऊली. अनेक वारकरी चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात येत आहेत बघा माऊली. चंद्रभागा स्नानाला खूप महत्व आहे बघा माऊली. श्रद्धेने स्नान करून विठुरायाचं दर्शन घेतलं तर मनातील नकारात्मक विचार दूर जातात असं मानलं जातं बघा माऊली. माऊली, आजच्या काळामध्ये माणूस खूप तुटत चाललाय. पैसा आहे, मोबाईल आहे, भरपूर सुखसोयी आहेत, पण मनाला शांतता नाही. म्हणूनच आपले वारकरी म्हणतात, देहाला नाही मनाला विठ्ठलाची गरज आहे. विठ्ठल भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही, तर आपलं मन स्वच्छ ठेवणं, दुसऱ्याला मदत करणं, वाईट सवयी सोडणं आणि सतत विठ्ठलाचं नामस्मरण करणं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग हरी वासुदेव हरी. अपरा एकादशी निमित्त आलेल्या प्रत्येक भक्तांच्या चेहऱ्यावर आपल्याला समाधान पाहायला मिळतं बघा माऊली.
गर्दी आहे, थकवा आहे, ऊन आहे, तरी देखील मनाला शांतता आहे. कारण या सगळ्या भक्तांना माहिती आहे की विठ्ठलांचं दर्शन झालं की मनातील थकवा, मनातील निराशपणा आणि दुःख निघून जाईल. आजच्या या पवित्र दिवशी माऊली, आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. भक्ती ही फक्त संकटात करण्याची गोष्ट नाही, तर सुखातही देवाचं नामस्मरण करा, देवाला स्मरण करा, सतत विठ्ठल नामाचा गजर करा. कारण संकटात आपला हात धरणाऱ्या देवाला सुखामध्ये विसरू नये माऊली. म्हणूनच माऊली, आजच्या या पवित्र दिवशी अपरा एकादशी निमित्त सर्वांनी 2 मिनिट डोळे बंद करा आणि मनापासून विठ्ठल 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 बोला. मनाला खूप शांती मिळेल बघा माऊली. माऊली, आपल्या विठुरायाच्या पंढरीमध्ये आल्यानंतर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की इथे कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. इथे फक्त भक्त आणि विठ्ठल असतो. अपरा एकादशी निमित्त हजारो वारकरी अनवाणी पायाने आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. कोणाच्या हातात टाळ आहे, कोणाच्या हातामध्ये भगवा झेंडा आहे. माऊली, या वारकऱ्यांसाठी फक्त ही यात्रा नाही, तर श्रद्धेची एक मोठी शक्ती आहे बघा माऊली. माऊली, एका गोष्टीचा तुम्ही कधी विचार केला आहे का? इतकी गर्दी, इतका मोठा प्रवास, इतका मोठा त्रास सहन करूनही वारकरी पुन्हा पुन्हा पंढरीमध्ये का येतात? कारण इथं आल्यावर मन हलकं होतं. जे शब्द माणसांना सांगता येत नाहीत, ते फक्त आपल्या विठुरायाला सांगतात. अनेक भक्त मोठ्या अभिमानाने सांगतात, आम्ही खूप दुःखात होतो, खूप तुटलो होतो, पण विठ्ठल नामाने आम्हाला जगायची ताकद दिली. यावर आपल्या संत तुकारामांनी छान अशी अभंगाची ओळ म्हणली आहे बघा माऊली. आधी बीज पेरले, मग ते बीज छान असे अंकुरले. भक्ती म्हणजे फक्त चमत्कार पाहणं नाही, तर संकटातही देवावरचा विश्वास न सोडणे. मनापासून देवाचं नामस्मरण केलं आणि देवावर विश्वास ठेवला तर आपले विठ्ठल आपल्याला कधीच एकटे सोडणार नाहीत बघा माऊली. आणि इथे बघा, अपरा एकादशी निमित्त इथं काही वारकरी भजन कीर्तन करत होते आणि त्यांचं भजन कीर्तन ऐकून हे आलेले वारकरी काय पुढे जातील असं वाटतं का? तर नाही. प्रत्येक माऊलीच्या कानावर जर अभंग कीर्तन विठ्ठलाचे ऐकू आले तर ते अवश्यच थांबतील. असंच इथं झालं होतं बघा. आम्ही देखील त्या माऊलींचं भजन कीर्तन ऐकून तिथं थोड्या वेळ थांबलो होतो. वारकऱ्यांची खूप गर्दी होती. भजन कीर्तन ऐकून मनाला आणखी एक ऊर्जा मिळाली, एक वेगळी प्रेरणा मिळाली, खूप मोठं समाधान मनाला मिळालं बघा माऊली. जग बदललं, काळ बदलला, पण पंढरीचा आपला विठ्ठल अजूनही भक्तांची वाट पाहत विटेवरी कमरेवर हात ठेवून उभा आहे बघा माऊली. मोबाईलच्या या जगामध्ये माणूस खूप एकटा पडतोय, पण विठ्ठल नाम मनाला एक मोठा आधार देते. आणि माऊली, जिथं विज्ञानही थांबतं तिथं विठ्ठल भक्ती जगायची ताकद देते. दर्शनासाठी आलेला प्रत्येक भक्त आपल्या मुलाबाळांचं आयुष्य चांगलं घडो, आपल्या संसारामध्ये सुख शांती प्राप्त हो आणि आपल्या संसारामध्ये सतत विठ्ठलाचं नाम आपल्या घरामध्ये असावं, प्रत्येकाच्या मुखामध्ये विठ्ठल नामाचा गजर असावा, असं प्रत्येक भक्तांना वाटतं बघा माऊली. आणि विठ्ठलाविना संसार हा कडू आहे, हे एक खूप छान गाणं कुणीतरी म्हणलेलं आहे बघा माऊली. आणि आज मला देखील विठुरायाचं मुखदर्शन केल्यानंतर विठ्ठलाबद्दल एक छोटस गाणं म्हणावंसं वाटतं बघा माऊली. चंद्र सूर्य डोळ तुझ, आभाळ हे भाळ तुझ, झुळ झुळ पाणी जणू खुळ खुळ चाळ तुझ, तुझ्या विना संसार यो, तुझ्या विना संसार यो, कडू झार सारा, नाम तुझ घेतलं मी गोड लागलं, देवा तुझ्या नावाचं याड लागलं, विठू तुझ्या नावाचं याड लागलं.
माझ्या विठ्ठलाचं आणि माझ्या रखुमाईचं, माझ्या मायबापाचं छान असं दर्शन घेतलं बघा माऊली. आणि आम्ही पश्चिम द्वारेकडून घराकडे जायला निघालो होतो बघा माऊली. मुखदर्शनही छान झालं, नामदेव पायरींचंही दर्शन छान झालं. आपरा एकादशीचं विठ्ठलाचं दर्शन घेण्याचं भाग्य मला मिळालं, हे खूप मोलाचं आहे माऊली. हे आहे आपल्या विठ्ठल रुक्मिणी माता पश्चिम द्वार. आपल्या विठुरायाची पंढरी फार गजबजलेली आहे बघा माऊली. आणि सायंकाळची वेळ होती, तरीही आपल्या वारकऱ्यांनी अपरा एकादशी निमित्त दर्शन घेण्यासाठी अशी गर्दी केलेली होती बघा माऊली. माऊली, तुमच्या आयुष्यामध्ये जर कधी तुटल्यासारखं वाटत असेल तर एकदा पंढरीमध्ये या. कारण आपल्या विठुरायाच्या दर्शनाने मनाला एक शांतता मिळते आणि आपले विठ्ठल आपल्या संकटांना नक्कीच मार्ग काढतात बघा माऊली. आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये विठ्ठल रखुमाई लिहायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण.